देशात होत असलेल्या पेपरफुटीबाबत केंद्र शासनातर्फे शिक्षणामध्ये भविष्यात केला जाणारा बदलाबाबत महाराष्ट्र शासनातर्फे खासगी शाळेतील शिक्षकांना देण्यात येणारी शासकीय कामे यामुळे होणाऱ्या परिणामाबाबत यासह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे 4 ऑगस्ट रोजी शिक्षण संस्थाचालक महासंघाच्या वतीने द्वारका व पात्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली पोस्टर डेव्हलपमेंट कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत मागील कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। या बैठकीबाबत मधुकर भोळे यांनी माध्यमांद्वारे बोलताना अधिक माहिती दिली। उपशिक्षणाधिकारी जे आताच रिटायर झालेले आहेत तेजरावजी गाडेकर साहेब, समोर बसलेल्या सर्व सन्माननीय संस्थाचालकामध्ये ज्यांनी आताच शिक्षण उपसंचालक कार्यालयामधून सेवानिवृत्ती घेतली असेल। सर, संस्थाचालक संघटनेतर्फे आज जेवढे संस्थाचालक आहेत, शैक्षणिक संस्था चालवतात, त्यांची आज बैठक घेण्यात आली। नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि आपल्यावर एक पुन्हा नवीन जबाबदारी टाकण्यात आली। काय सांगाल? आज 4 ऑगस्ट 2026 रोजी माननीय द्वारकाभाऊ पात्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण संस्थाचालक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन बहुजन अल्पसंख्याक शिक्षण संस्थाचालक ही संघटना बरखास्त करून नव्याने शिक्षण संस्थाचालक महासंघ या बॅनरखाली यापुढे या संस्थाचालकाचं नेतृत्व केलं जाणार आहे। आज सर्वानुमते एकमताने द्वारकाभाऊंची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। कार्याध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली। मी मधुकरराव भोळे गेल्या 40 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेल्या 2014 पासून जे काही बदल होत आहेत ते संस्थाचालकासाठी खूप हानिकारक आहेत। ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की एकीकडं केंद्र सरकार मराठी भाषांना भाषिक भाषा म्हणून सन्मानित करतं आणि दुसरीकडं मराठी भाषांना जाचकाठी लावून त्या शाळा बंद कशा पडतील याचा देखील शासन विचार करत आहे। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। कारण असं की मराठी भाषा ह्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, झोपडपट्ट्या, आदिवासी एरिया, डोंगराळ भागात अशाच ठिकाणी चालतात आणि ह्या शाळा बंद करण्यापाठीमागं केंद्र आणि राज्य सरकारचं फार मोठं एक षडयंत्र आहे। तळागाळातला माणूस, वाड्या तांड्यावरचा माणूस हा शिकू नये बसलो हाच त्यामागचा उद्देश आहे। कारण या सरकारने ठरवलं आहे की स्वयंअर्थसहाय्यामध्ये जो कोणी शाळा मागेल त्याला द्यायचं, कॉलेज मागेल, विद्यापीठ मागेल। कारण स्वयंअर्थसहाय्य ही अत्यंत खर्चिक आणि फार क्लिष्ट अशी शासनाची योजना आहे, ज्याच्यामध्ये शहरात जर तुम्हाला कॉलेज आणि शाळा काढायची असेल तर 1 एकर जागा त्याला आवश्यक आहे। नंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि एक शाळा किंवा कॉलेज काढायचं असेल तर किमान 10 कोटी रुपये लागतात। तर ही रक्कम आमच्यासारख्या सामान्य संस्थाचालकाकडे उभी राहणं शक्यच नाही आणि म्हणून त्यांनी या मराठी शाळेवर जी काही गदा आणली, मराठी शाळा आज जवळजवळ 9000 शाळा मराठवाड्यामध्ये बंद होत आहेत। महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं, ज्या महानगरपालिका शाळा झोपडपट्ट्याच्या बाजूला आहेत, कामगार वस्तीच्या बाजूला आहेत, कामगारांच्या वस्तीच्या बाजूला ज्या महानगरपालिकेत शाळा आहेत त्या आज बंद पडतात। ही फार म्हणजे खेदजनक बाब आहे। पण शैक्षणिक संस्था चालकांच्या समोरही मोठे प्रश्न आवासून उभे आहेत, याकडे कसं बघायचं? नाही, आता म्हणूनच तर आम्ही एकत्र आलोय ना। प्रश्न असा आहे की संस्थाचालकासमोर गेल्या 10 वर्षापासून वेतनोत्तर अनुदान मिळत नाही। कारण वेतनोत्तर अनुदान जर मिळत नसेल तर शाळा चालवायच्या कशा? दुसरी गोष्ट, शासनाने शिक्षकाची तर
TET आणि त्या याच्या माध्यमातून तिथं त्यांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शिक्षकेतर कर्मचारी ज्याच्यामध्ये शिपाई असतील, क्लर्क असेल, तर ते पदंसुद्धा त्यांनी आज भरण्याचं बंदी घातलेली आहे. म्हणजे शाळा चालवायच्या कशा? आणि जर ही पदं जर नसतील, शिपाई जर नसेल शाळेत, तर त्या हेडमास्टरने काय शाळेचे वर्ग झाडायचे काय? सर सरकारकडनं काय अपेक्षित आहे? सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण भारतीय घटनेनं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला विनामूल्य 14 वर्षापर्यंत त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. आणि त्या अधिकारानुसार शासनाने त्या भारतीय घटनेच्या कलमाचा विचार करून किमान महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या विद्यार्थ्यांना जो शिकू इच्छितो अशाला शिक्षण मिळण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. सर केरळ राज्य महाराष्ट्रापेक्षा खूप छोट्या पण साक्षरतेत संपूर्ण भारतात 1 नंबरला आलेलं आहे. महाराष्ट्र कुठेच नाही. कसं बघताय? याचं कारण असं की आमच्या महाराष्ट्रातले राज्यकर्ते उदासीन आहेत. त्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नाशी काही घेणदेण नाही. आणि मुळातच केंद्र सरकार जी आहे, हे सरकार सामान्य माणूस हा कसा वेठीस धरला जाईल आणि त्यातही शिक्षण हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि खरंच गेल्या 70 वर्षामध्ये याची प्रचिती आलेली आहे की शिक्षणामुळंच जो माणूस वेशीबाहेर राहत होता तो आज शिकलेला आहे. तो शासनाला प्रश्न विचारतोय की माझ्या हक्काचं काय झालं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला माहीत असेल, शासनाने एक अतिरेक करण्याचा प्रयत्न जो केला, TETमध्ये जी काही पेपरफुटी झाली, कारण अत्यंत गांभीर्यानं घ्यायला पाहिजे होतं खरं तर. कारण ह्या परीक्षा जेव्हा जाहीर होतात तेव्हा सामान्य कुटुंबातला मुलगा एक आशा ठेवून असतो की मी त्या परीक्षेत पास होईल आणि त्या पदावर जाईल. त्यासाठी तो 1-1, 2-2, 3-3 वर्ष मेहनत घेतो. आणि आयत्या वेळी जर पेपर फुटत असेल तर त्याला होणारं दुःख हे कोणीच कल्पना करू शकणार नाही. सर शिक्षण संस्था चालकांना काय आव्हान करणार? या बाबतीत शिक्षण संचालकांनी आता पुढे आलं पाहिजे. कुठेही शासनाची भीती न बाळगता आपल्या हक्कासाठी आणि भारतीय घटनेने दिलेले जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या नुसार आपण यापुढे संघटितरित्या शासनाचे जे काही जाचक असे अटी असतील त्याला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी आपसातले मतभेद असतील ते बाजूला ठेवून एकत्र यावं. संघटितरित्या हे जे काही धोरण आहे, मराठी शाळा बंद करणं, हे आम्ही संस्थाचालक जर एकत्र आलो आणि एक संघ जर झालो तर शासना